आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात माझ्या घरातली नागपंचमीची पूजा। बाजारामध्ये आता गौरी गणपती निमित्त सणावारानिमित्त काय काय आलेलं आहे आणि पुण्यातील श्रीमंत विकारदास मारुती मंदिर, माझ्या काही गप्पा आणि एक्सपिरियन्सेस। हाय एव्हरीवन, नमस्कार मंडळी, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं क्वीन होममेकर मध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात तुम्ही सगळे? आणि मला काल पर्सनली व्हॉट्सअपवरती खूप साऱ्या जणांचा माझा व्लॉग बघून माझ्या तिथीनी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, आशीर्वाद आले, त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद। तिथे तर त्यांना पर्सनली मी रिप्लाय दिलेलाच आहे, पण इथे पण व्लॉगमध्ये ते बघतात, त्याच्यामुळे थँक्यू सो मच। असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या। आणि आज आहे नागपंचमी। नागपंचमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। अर्थात तुम्ही हा व्लॉग कदाचित आजच रात्री बघाल किंवा मग उद्या बघाल, तरी देखील सगळ्यांना श्रावणाच्या नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता माझं सगळं घरातलं आवरून झालं आहे, माझं स्वतःचा अंघोळ वगैरे झालेलं आहे आणि मला नंतर बाहेर जायचं आहे, त्या दृष्टीनेच मी ड्रेस घातलेला आहे। आणि तसंही म्हणलं सण आहे छोटासा, तर छान व्यवस्थित स्वच्छ धुतलेला, इस्त्री केलेला सुंदर एखादा ड्रेस घालावा। घरातले ड्रेस थोडेसे नाही म्हणलं तरी स्वच्छ धुतलेले असतात, पण इस्त्री केलेले नसतात, त्याच्यामुळे असं एक त्याच्यामध्ये जे एक छान म्हणतो ना, ते एक कुठेतरी मिसिंग असतं। बाहेरचा ड्रेस म्हणून आता छान एक घातलेला आहे। मागचं थोडंसं काय काय इकडे दिसत नाही तुम्हाला, पण वेणू थोडा वेळच पूर्वी उठलेली आहे आणि कपड्यांच्या घड्या वगैरे खूप साऱ्या आज वाळले होते, त्याच्या घड्या केलेल्या आहेत, तर ते तुम्हाला दिसत नाही, पण ते मला आवरायचं आहे। पण कपड्यांच्या घड्या वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे, पण आता आधी मला पूजा करायची आहे आजची आणि नंतर जेवण वगैरे करून बाहेर पडायचं आहे। ते घड्या केलेले कपडे मी संध्याकाळी किंवा रात्री घरी आल्यानंतर जागेवर ठेवणार आहे। आता पूजा करते शांतपणे, मनोभावे, आणि मग तुमच्यासोबत पूजाही शेअर करते। आज हे बघा, आज मला कसं झालंय, कालपासूनच झालंय बघा, इथे मी लावलंय स्पॉट करेक्टर, इथे बरोबर इथे इतका बुवायचे इथे दुखतोय मला, एवढूसा छोटासा पिंपल आलेला आहे जो मला प्रचंड दुखतो आहे। त्यामुळे मग म्हणलं ते खूप होईल की मी टिकली पण लावेल, मग हळद कुंकू पण लावेल, म्हणून मग म्हणलं आता पूजा करताना हळद कुंकूच लावेन, टिकली आत्ता लावली नाही, बाहेर जाताना बघूयात काय होतंय। आणि कानातलं घालायला विसरली आहे, तर सणवार सुरू झाले की अशा 2 बांगड्या घालून घेते मी हातामध्ये। एरवी जास्त नसतात माझ्या हातात बांगड्या, पण सणवार सुरू झाले की घालून घेते, म्हणजे मग काही बाकी कशावर घातल्या नाही घातल्या तरी असतात बाबा आपल्या शकुनाच्या हातामध्ये बांगड्या, असं होतं। तर आता पूजेच्या आधी कानातलं घालून घेते, शांतपणे सगळी पूजा करते, नागपंचमीची तुमच्यासोबत शेअर करते। एक सुरुवातीलाच आठवण की जर पहिल्यांदा चॅनलवरती आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल बटन आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मी जसं अपलोड करेन तसं मिळेल। मिनी ब्लॉग्सचं मिळेल, शॉर्ट्सचं मिळेल, कम्युनिटी पोस्टचं मिळेल। आणि खूप आवडत असेल तर लाईक नक्की करा, आणि खूप खूप आवडत असेल तर काय आवडतंय हे कमेंट्स करून मला नक्की सांगा। अजून कुठल्या कुठल्या गोष्टी रुटीन, तर डेली रुटीन मला एका सबस्क्रायबरने सांगितलं आहे बघायचे, थोडासा वेळ द्या। मी आता ब्लॉगच्या पुढे पुढे तुम्हाला ना मी व्हॉइस ओव्हरमध्ये सांगेनच की का असं होतंय। मी एक एक सगळ्या गोष्टी ज्या एक्सपेक्टेड आहेत, बघा आत्ताही फोन आला, तसं फोन आला म्हणून मी जरा व्हिडिओ स्टॉप केला होता, तर मला ना प्रॉपर करायचं आहे मॉर्निंग रुटीन, आफ्टरनून, इव्हिनिंग, नाईट रुटीन, हे सगळं तुमच्यासोबत शेअर मी डेफिनेटली करणार आहे। मला करायचं नाही आहे असं नाही आहे, सगळं करायचं आहे, पण ज्या ज्या गोष्टी सुरू आहेत ना त्या इतक्या, जसं समोरच्या पण लोकांचे टाईम अवेलेबल असतील आणि माझ्यासोबत आई येणार तर तिचं टाईम, आणि खूप गोष्टी आहेत सगळ्यांसोबत, ते मला वेळ मॅनेज करून जाणं येणं हे खूप चालू आहे। थोडंसं ब्लॉग सुरू झाला पुढे की मी तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये सांगतेच की एक एक काय गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे थोडंसं मला वेळ द्या। मी सगळे रुटीन तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। आता कुंकू लावून घेतलेलं आहे, थोडीशी म्हणजे देवाचं म्हणणं सुरू केलं, कुंकू लावून घेतलं, आणि मग मला लक्षात आलं की अरे मगाशी ना मी हे सगळं बोलत होते तेव्हा कंटिन्युअस फोन वाजत होता, आणि आता काय झालंय ना, यूट्यूब पॉलिसीज वगैरे काय काय झालेल्या आहेत ना अशा, की कुठलाही वेगळा आवाज आणि काय ते काय नोटीस करेल काहीच सांगता येत नाही। म्हणून मग मी म्हणलं की असं करूयात आपण, तो पार्ट मी बोलले होते, ॲक्च्युली फोन सुरू होता आणि तरी मी कंप्लीट करून घेतलं होतं माझं बोलणं, म्हणजे रिंगिंग चालू असताना, पण म्हटलं नको, ते मी एडिट केलं सगळं आणि म्हटलं डिलीटच करूयात ते आणि परत एकदा तुमच्याशी बोलून घेऊयात। म्हणून तेवढं करता करता जरा देवाचं म्हणायला सुरुवात केली होती आणि कुंकू लावलं होतं, आणि मग मला हे डोक्यात एकदम आलं की नको बाबा, हे यूट्यूब पॉलिसी वगैरे बघता
इनफॅक्ट मला आता असं वाटायला लागलं की मी माझे बाकीचे पण ब्लॉग्स चेक करू की काय वगैरे असं सध्या मला वाटायला लागलंय. तर बघूयात, पूजा करून घेते नागपंचमीची आणि तुमच्यासोबत पूजा शेअर देखील करते. अनंतं वासुकीं शेषां पद्मनाभं च कम्बलं शंखपालं धृतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा यतानि नवनामानि नागनामा च महात्म्यनं सायंकाले पठेत् नित्यं प्रातःकाले विशेषता तस्य विषयभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् इति श्री नवनागस्तोत्रं सम्पूर्णम्. कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळमळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाचे कमळे, विनायकाची देवळे राविजे. ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी नागपंचमीची. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. या ब्राह्मणाला 5-6 सुना होत्या. प्रत्येकाच्या घरी सण वार पूजा परंपरा ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, पद्धती वेगवेगळ्या असतात. मी लहानपणापासून जसं शिकले बघितलं त्याप्रमाणे मी करते आणि आता माझ्या मुलीला शिकवते. जसं की पूजा केलेली आहे, दिंडाचा नैवेद्य, दूध साखरेचा नैवेद्य, कथा वाचलेली आहे, आरती केलेली आहे, या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आई पण आली होती. मग ती तिच्या घरचं करून आली होती खरं तर, पण आमच्यासोबत पण बसली. कारण की नंतर मग पुढे आम्हाला बाहेर पण जायचं होतं संध्याकाळी. त्यामुळे मग हे सगळं आम्ही केलं. रादर आरती आम्ही संध्याकाळीच करतो. हे सगळं सकाळी पूजा वगैरे झालेली असते, जी तुम्हाला दाखवली झालेली पूजा. आणि आरती मात्र आम्ही संध्याकाळी दिवे लागणीलाच करतो, अशा छोट्या छोट्या सणांची वगैरे. कधी जमली तरच सकाळी, कारण ही सवय का लागली, आई बाबा दोघंही जॉब करणारे, आमची शाळा कॉलेज, मग त्यामुळे सकाळी एवढं सगळं करायला वेळ नसायचा. मग फक्त पूजा करायची, नमस्कार करायचा, हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आणि मग संध्याकाळी आल्यानंतर नैवेद्य करणं आणि मग आरती व्यवस्थित करणं, हे अशा गोष्टींची आम्हाला लहानपणापासून सवय लागलेली आहे. ओके, तर मी तुम्हाला आता सांगते की डेली प्रॉपर रुटीनचे व्लॉग्स मी सध्या का होत नाहीत माझ्याकडून, किंवा टायमिंग पण पुढे मागे का होत आहेत. बऱ्याच गोष्टी, जसं मी तुम्हाला म्हणलं ना की खूप गोष्टी सुरू आहेत, सगळ्या आत्ता सांगू शकत नाही असं मागच्या एका व्लॉगमध्ये म्हणलं होतं. तरीसुद्धा एका व्लॉगमध्ये मी पटकन बोलून गेले होते एक गोष्ट, आणि हळूहळू आता एक एक गोष्ट रिव्हील करणार आहे. तर आता एक गोष्ट आज तुम्हाला रिव्हील करून देते. छान दिवस आहे, नागपंचमीचा, पंचमी आहे श्रावणातली. तर आम्ही आता काय करतोय सध्या, की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं इथे शिफ्ट होताना की काही महिन्यांसाठी आम्ही इथे शिफ्ट झालेलो आहोत टेम्पररी. आणि मग आमचा इथे घरासाठी सर्च सुरू आहे. आम्हाला घर घ्यायचं आहे. आधीही आमचं स्वतःचं घर होतं जिथे आम्ही 5 वर्ष राहिलो, पण ते 1 BHK होतं आणि इव्हेंच्युअली आम्हाला असं वाटलं की आपण आता थोडंसं अपग्रेड करूयात. त्यामुळे आता आम्ही बघतो आहोत 3 BHK 2 BHK, आणि बजेट, एरिया, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जशा आवडतील. मेनली तर एरिया पण एक फॅक्टर जास्त आहे. म्हणजे एखाद्या वेळेला थोडीशी जागा स्क्वेअर फीट इकडे तिकडे वगैरे असं पण चालेल, पण काही म्हणजे क्रायटेरियाज प्रत्येकाचे असतात ना घर घेताना. तर सोसायटी आणि या बऱ्याच गोष्टींचे आमचे क्रायटेरिया आहेत. तर त्याच्यामध्ये जे बसेल, जे आवडेल, तर मग त्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात आम्हाला आमचं घर घ्यायचं आहे, त्यासाठी सर्चिंग सुरू आहे. पण सध्या सुधन्वाचं स्केड्यूल आणि माझं स्केड्यूल, आईबाबांना बऱ्याच गोष्टींची माझी मदत करणं सुरू आहे. त्या तर आईबाबांकडच्या गोष्टी मी तुम्हाला नाहीच रिव्हील करू शकत, कारण माहेरच्या गोष्टी आहेत. तसं बघायला गेलं तर आता त्या दुसऱ्या घरातल्या गोष्टी आहेत, तर मग मी त्या इथे तुम्हाला नाही सांगू शकत. व्लॉगिंग चॅनल माझा आहे, माझ्या घरातला आहे, तर माझ्या घरातल्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते स्टेप बाय स्टेप. तर आज एक गोष्ट मी तुम्हाला छान दिवशी छान सांगितलेली आहे. मग संध्याकाळी आम्ही सगळं आवरून वगैरे बाहेर पडलो आणि बाजारात आलो.
इथे बाजारात म्हणजे तुळशीबाग आणि हा सगळा राम मंदिर परिसर आता सगळी हळूहळू इथे दिसायला लागलेली आहे. गणपती गौरीसाठीची काय काय खरेदीसाठीची बरीच तयारी, नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत बाजारात. ज्या काही जुन्या पद्धतीच्या गोष्टी आहेत त्याही मी तुम्हाला आत्ता दाखवते. आता हे जे दुकान आहे, ह्या दुकानात आम्ही गेल्या 3 पिढ्या आम्हाला जे काही लागतं ना, तांबा पितळ जे काही म्हणजे स्वयंपाकघरातलं असेल, देवघरातलं असेल, ते आम्ही ह्याच दुकानातून घेतो. तर त्यामुळे ते इतके आम्हाला ओळखतात की आता म्हणजे जर उद्या वेणूनी पण घेतलं तर ती 4थी पिढी असेल आमची की ती ह्याच दुकानातून घेते. तर इथे काय काय छान छान सगळं मिळतं हे मी तुम्हाला दाखवते आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी घ्यायच्या असतील तर राम मंदिर परिसरामध्ये तुम्ही नक्की येऊ शकता. आणि एक्झॅक्टली अजून डिटेल ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल ह्या दुकानाबद्दल तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ह्याच्याबद्दल जाईन तिथे आणि तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ नक्कीच तयार करेन. आणि ह्या सगळ्यामुळे आता तुम्ही नक्कीच समजू शकता की किती गोष्टी बॅक ऑफ द कॅमेरा असं म्हणेन मी, म्हणजे तुम्हाला जो व्लॉग दिसतो माझा त्याच्या मागे किती गोष्टी सुरू आहेत, बऱ्याच गोष्टी चालू आहेत. आणि ज्या माझ्या आईबाबांसोबतच्या जर चालू आहेत त्या तर मी तुम्हाला नाहीच सांगू शकत. जसं मी म्हणलं, हा राम मंदिर तुळशीबागेतल्या राम मंदिराच्या समोरचा मारुती आहे, मारुती बाप्पा. मला तो खूप आवडतो, खूप असं. आणि एकतर ना उभ्या मूर्ती तशाही आपल्याला महाराष्ट्रात खूप कमी बघायला मिळतात आणि त्याच्यातली ही एक आहे. आणि म्हणजे तो त्याचा कृष्णवर्ण इतका गोड वाटतो ना, म्हणजे मला कधी कधी त्याच्यामध्ये कृष्णाचाही भास होतो. राम मंदिरात आतमध्ये तुम्ही परमिशनशिवाय फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट करू शकत नाही, स्पष्ट तिथे लिहिलेली आहे सूचना. आणि तरीसुद्धा काही जण करतात, तर प्लीज असं करू नका. आपलं हेरिटेज आहे, काही नियम असतात, काही गोष्टी असतात त्या पाळल्या पाहिजेत. गौरीची खरेदी आता खूप जण श्रावण सुरू झाला की गौरीच्यासाठीच्या अनेक गोष्टींची खरेदी करतात. आता आमची आईकडे पण खरेदी झालेली आहे साड्यांची, पण मला ती अजून तुम्हाला दाखवणं बाकी आहे. आता शांतपणे अजून आईकडे जाऊन बसणं झालंच नाही एवढ्या जवळ असून सुद्धा, तर जाईन तेव्हा दाखवीन. रात्री उशिरा ऑलमोस्ट 10-10:30ला आम्ही गेलो होतो श्रीमंत विकारदास मारुती मंदिर सदाशिवपेठ इथे. तर तिथेही छान नागोबाची पूजा मांडलेली होती, आज तिथेही दर्शन घेतलं. आमचं अख्खं बालपण ह्या मंदिरात दर शनिवारी येण्यामध्ये गेलेलं आहे. इथली आरती फार अप्रतिम असते, रात्री 8:30 वाजता आरती असते. पुण्यात राहत असाल आणि पेठेच्या जवळ आसपास परिसरात राहत असाल आणि हनुमान भक्त असाल तर एकदा आरती नक्की अटेंड करून बघा. फार प्रसन्न आणि एक एनर्जी मिळते. खूप जाणवतं की आपल्यातली सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे, एक प्रोटेक्शन आहे आपल्याभोवती असं खूप जाणवतं. आता इथे काच वगैरे केलेली आहे सगळं. आम्ही लहानपणी अगदी या मारुतीरायाच्या समोर अगदी जायचो, पाया पडायचो, हात लावायचो, डोकं टेकवायचो. आता सगळं खूप बदलून गेल्या आहेत गोष्टी, कारण ऑफकोर्स सिक्युरिटी, सेफ्टी आणि हेल्थ गोष्टी या सगळ्यांसाठी. समोरच अगदी समोर तिथे सदावर्ते राम मंदिर आहे, जे खाजगी आहे, सदावर्तेंचं स्वतःचं त्यांचं खाजगी मंदिर आहे. खूप गोंडस मूर्ती आहेत ह्या अतिशय, आणि अशा इतक्या गोड वाटतात ना की बघतच राहावं असं वाटतं. आणि इथले श्री गोंदवलेकर महाराजांचा फोटो आणि श्रीधर महाराजांचा फोटो हाही अगदी तोच लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहोत. घरी आले हे सगळं करून, तेवढ्यात पाठोपाठ सुधन्वा पण आलेला आहे. आता दमले आहे खूप. छोटी छोटी खरेदी केलेली आहे, ती उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. आता थोडंसं फ्रेश होते, केलेली खरेदी देवासमोर ठेवते, सुधन्वाशी एक 10-15 मिनटं बोलते, हा व्लॉग एडिट करते जो तुम्हाला बघायला मिळणार आहे. पुन्हा भेटते नवीन व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.